हाय गाईज, वेलकम टू अ कुकिंग ब्लॉग. आज आम्ही बनवणार आहे क्रॅब्स करी. क्रॅब्स करी म्हणजे क्रॅब्सची आमटी, चिंबोऱ्यांची आमटी. सो इकडं आम्ही खेकडे आणायला आलेलो, जे खूप महाग होते आमच्या बेलगमच्या लोकल मार्केटमध्ये. आणि इथं एक स्कॅम असा असतो की पहिले 2 खेकडे मोठे दाखवतात आणि बाकीचे जे असतात ते लहान असतात. हातात जे पकडलेले असतात ते 2च मोठे असतात आणि मोठे आहेत त्याच्या प्राईस अकॉर्डिंग त्यांनी सांगतात. ॲट लास्ट फायनली ह्या आजीनं थोडंफार कमी करून दिली. सो इकडं घेतले. तरी साईज छोटे होते बिकॉज ते कवरवरनं असं वाटतं की मोठे आहेत, बट आतमधून ते लहानच असतात साईज. तरी छोटे साईजच भेटले इकडे. नंतर मम्मी पप्पांनी थोडंफार आजीकडून स्वच्छ करून आणलेलं, थोडंफार घरी वापस आपल्याला करायला लागतं आहे. क्रॅबचं हेच एक असतं की स्वच्छ करायला खूप लागतं आहे. सो घरी येऊन वापस हे स्वच्छ करत होते मम्मी पप्पा. इकडे आता क्रॅब्स स्वच्छ करून क्लीन करून 2दा पाण्यातनं धुवून काढून काढलेले आहेत. मम्मीनं इथं खोबरं भाजून घेतलं आहे, सुकं खोबरं. मग थोडं ओलं खोबरं भाजायला ठेवलं आहे. आणि एक छोटा कांदा जो आपण भाजून आपण वाटणात घालणार आहे. साईड बाय साईड आपण ओलं खोबरं भाजत आहे. ओलं खोबरं भाजून झालं की हे काढून घेतलं आहे आणि मग कांदा टाकला आहे. कांदा नीट भाजला आहे. आता इथं मम्मीनं थोडे खडे मसाले घेतलेत. यात आहे दालचिनी, स्टारफूल, थोडी काय म्हणतात त्याला, त्रिफळा आहे आणि लवंग आहे आणि हां एवढेच आहेत. हे सगळं भाजून घ्यायचं. हे वाटण्यासाठीचं आपलं सगळं भाजून घ्यायचं आहे. मसाले थोडे वापस भाजून घ्यायचे. इकडं थोडे पांढरे तीळ जे रस्सा दाट बनवायसाठी यूज करतात, पांढरे तीळ आणि थोडेसे तांदूळ पण मम्मी ॲड करेल नंतर. ते दोन्ही एकत्र भाजून घ्यायचे. हे आहेत तांदूळ, हे पण नीट थोडे भाजून घ्यायचे आणि हे दोन्ही सेपरेटली काढायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. धने मम्मी भाजायला विसरलेली, सो हे परत आम्ही धने भाजून घेतलेत. आणि सगळं भाजून झालं की हे मिश्रण सगळं आपण मिक्सरमध्ये टाकायचं आहे. यात येतं आहे लसूण, आलं, भाजलेलं ओलं खोबरं, सुकं खोबरं, भाजलेला कांदा, धणे, खडे मसाले,
हे सर्व यात घेऊन एक थिक पेस्टमध्ये आपण ग्राइंड करून घ्यायचं आहे. हे ग्राइंड केल्यानंतर पेस्ट असं थोडं दिसतं आहे. थोडं पाणी घालून ग्राइंड केलेलं आहे. आता फोडणीसाठी मम्मी थोडंसं लसूण आणि एक कांदा चिरून घेत आहे. घालायच्या आधी हे नांगे थोडे टेचून घ्यायचे, म्हणजे खाताना पण नीट खाता येतील आणि सगळं मीठ मसाला त्यात मुरतो नीट. सो हे मोठे मोठे नांगे जे आहेत थोडा याला 2-3 क्रॅक पाडून घ्यायचे. आता हे भांडं ठेवलेलं आहे. यात आपण थोडं तेल घातलं आहे. त्या तेलात थोडं चिरलेला जो लसूण आहे तो टाकायचा आहे. चुकलं, कांदा ह्याच्यात आपण वरनं नाही टाकला आहे, डायरेक्ट मसाला टाकून घेतला. मसाला चांगला तेल सुटेस तोपर्यंत भाजायचा आहे. नीट व्यवस्थित भाजून घ्यायचा. मम्मीनं तर थोडंफार हे झाकून पण ठेवलेलं थोड्या मिनटांसाठी. जोपर्यंत आपला मसाला तयार होतो आहे, इकडं आपण हे बारीक नांगे जे आहेत हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. कारण सगळं जे क्रॅबचं टेस्ट असतं आहे ते या नांग्यांमधून येतो आहे. सो ह्याचं जे फ्लेश असतं आहे आतलं ते आपल्या रस्स्यात फ्लेवरिंग द्यायला हे आपण मिक्सरमध्ये नीट वाटून घेतो. सो हे पाणी घालून थोडं मिक्सरवर वाटून घ्यायचं. आधी जेव्हा आपण वाटतो तेव्हा त्याची कन्सिस्टन्सी अशी असते आणि पाणी टाकायचं आणि मग अजून थोडं ग्राइंड केलं की ह्याची कन्सिस्टन्सी अशी होते. अजून थोडं मम्मीनं पाणी टाकलेलं आहे सो दॅट जे वरचं शेल्स आहेत ते आपले खालती तळाला जाऊन बसतात. वरती पाणी जेवढं ॲड करतो. इथं आपला मसाला शिजला आहे. आहा वा. मसाला शिजल्या त्यात आपल्याला टाकायचा आहे आपले बेसिक मसाले, हळद, मिरची पूड, आणि हे पण आपल्याला मसाल्यासोबत मस्त भाजून घ्यायचं आहे. भाजून असं काहीतरी दिसतं ते. त्यात मग आपल्याला टाकायचं आहे खेकडे. हे आले नांगे टेचलेले आणि चिंबोऱ्यांचे पोट. ह्याला आपण मस्त मसाल्यात परतून घेणार आहे नंतर. हे बघा आता मस्त क्रॅब आपले परतून घेतलेले आहेत.
जसं आपण परतून घेतो त्यात मग हळूहळू जे आपलं वाटलेलं क्रॅबचं पाणी आहे ते पाणी आणि ॲडिशनल पाणी आपल्याला ॲड करायचं असेल ते दोन्ही ॲड करून वरनं मीठ टाकायचं आहे. हे बघा आता हे वरचं पाणी आहे, शेल्स आपले खाली तळाला जाऊन बसलेत त्याचे, आणि हे पाणी जे आहे हे आपल्याला टाकायचं आहे. बघा मम्मीनं एक थोडं वीस दिलं आहे, तळाला जाऊन बसते. वरचे शेल्स जे आपण ग्राइंड केलेले असतात ते खाली हेवी असतात, सो खाली जाऊन बसतात. आता हे ह्यात टाकायचं आहे. वा, ह्याच्यानंच एक मेजर टेस्ट येत आहे. आता हे जे पाणी आहे आपण हे 2-3दा काढून घ्यायचं, सो दॅट जे सगळं आपलं फ्लेश आहे त्यात ग्राइंड झालेलं ते पुरं त्यात ट्रान्सफर झालं पाहिजे. आणि थोडं पाणी मम्मी ॲड करून परत ते जरासं ढवळून वापस ते भांडं पुरं एक भरीस तोपर्यंत, तेवढा रसा होईस तोपर्यंत तयार करून घ्यायचं आहे. पाणी घालून ढवळल्यावर रस्सा काहीतरी असा दिसतो. सो ह्याच्यात मीठ टाकायचं आहे तुम्हाला. आणि मीठ टाकल्यानंतर एक अशी उकळी यायला. लक्षात ठेवा, क्रॅबची आमटी किंवा खेकड्यांची आमटी कधीही हलवत राहायला पाहिजे सारखं, नाहीतर जे फ्लेशचं पाणी आपण टाकलो त्यामुळे ते फुटू शकतं. सो हां, ते एक लक्षात ठेवा की सतत ढवळत राहायचं, सो दॅट फुटत नाही रस्सा. हा बघा एक बॉईल आला आहे, त्याला एक आधी उकळी येऊन गेली की मग ढवळत राहायची काही गरज नाही आहे, तोपर्यंत ढवळत राहायचं. ही आता आपली प्लेट रेडी झालेला आहे. ते बघा खेकडे आणि हा आपला क्रॅब रस्सा. आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि आता पप्पांचा रिव्ह्यू घेतला इकडं. मस्त झालं आहे म्हणते, खूप छान. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, सो दॅट अजून कुकिंग व्हिडिओज तुम्हाला बघायला येतील.